अंबाजोगाई शहराला एकेकाळी पाणी पुरवठा करणारे काळवटी साठवण तलाव होते. मात्र कालांतराने मांजरा धरणातून मुबलक पाणी पुरवठा अंबाजोगाई शहराला होत असला तरी अद्याप या तलावातून नागरिकांना पाणी पुरवठा होतो. अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने अंबाजोगाई शहरातील VIP लोकांनी काळवटी साठवण तलावाला स्विमिंग टँक बनवले. दररोज शेकडो नागरिक या तलावात सकाळी पोहायला जातात. पोहताना अनेकांचा यापूर्वी बळी गेला. दरवेळी नगर परिषदेच्या प्रशासनाने तलावात पोहणाऱ्या नागरिकांना पोहण्यापासून प्रतिबंध करावा अशी अंबाजोगाई शहरातील जनतेतून मागणी झाली. मात्र नगर परिषद प्रशासन या संदर्भात चकार शब्द बोलायला तयार नाही. आज पावेतो नगराध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी यांच्यावर रबर स्टॅम्प असल्याबाबतचा सतत आरोप झाला. प्रशासनातील अधिकारी फक्त बघायची भूमिका घेणार असतील. विशेष म्हणजे कनिष्ठ अधिकारी नगर परिषद प्रशासन चालवत असतील तर ते कसे समोर येऊन या संदर्भात बोलतील. यामुळे जनतेतून ओरड होऊनही प्रशासनाने नागरिकांना काळवटी साठवण तलावात पोहण्यास प्रतिबंध केला नाही हे विशेष आहे. 2-3 दिवसापूर्वी काळवटी साठवण तलावात दररोज पोहायला जाणारे विश्वनाथ बुरांडे हे सेवानिवृत्त पंचायत समितीमधील कर्मचारी आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून पोहताना ते गायब झाले. ते आज पावेतो सापडले नाहीत. परळी बीड येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने या साठवण तलावात त्यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. अखेर ते थकले. मात्र बुरांडे सापडलेच नाहीत. आता पुण्याच्या पथकाला बोलवणार असल्याचे समजते. सर्वात गंभीर बाब म्हणजे अंबाजोगाईचे प्रशासन 4 वार्डाच्या आजच्या निवडणुकी व्यस्त आहेत. त्यामुळे या घटनेकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नाही. तहसीलदार व CO सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. 2-3 दिवसापासून बुरांडे गायब झाले. ते सापडत नाहीत. वरिष्ठ अधिकारी प्रशासनाला या घटनेच्या संदर्भात काहीच देणे नाही का असाही सवाल केला जात आहे. माणुसकी जिवंत आहे की मेली असाही प्रत्येकाला प्रश्न पडतो आहे. बुरांडे नेमके आहेत कोठे असा प्रश्न अंबाजोगाईकर प्रत्येक एकमेकाला विचारत आहेत. उत्तर मात्र प्रशासनाकडे आहे. ते देणार कधी असाही सवाल सध्या केला जात आहे.